दरम्यान उमेदवारी जाहीर झाल्यानंतर विवेक कोल्हे यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी. आपण पाहूयात. आपल्यासोबत सध्या विवेक कोल्हे आहेत. अपेक्षा होती की उमेदवारी मिळेल अशी? निश्चितपणाने अपेक्षा नव्हती, परंतु ज्यावेळेस विधानसभेला थांबायची वेळ आली त्यावेळेस आदरणीय देवाभाऊंनी गृहमंत्री अमितभाई शाह यांची भेट घालायला दिल्लीला घेऊन गेले होते आणि अमितभाईंनी एकच वाक्य सांगितलं होतं की आप पार्टी की चिंता करो, पार्टी आपकी चिंता करेगी. आणि त्यामुळं निश्चितपणाने काहीतरी संधी किंवा कुठंतरी आपल्याला आपल्या त्यागाचं काहीतरी फळ मिळेल याची शाश्वती होती. परंतु देवाभाऊंनी खरं तर तो शब्दाचे पक्के आपण म्हणतो आणि तो न्याय देऊन एक प्रकारे शब्द खरा केल्याचंच. आमदार झाल्यावर प्राधान्य कशाला असेल तुमचं? प्राधान्य सिंचनाच्या पाण्यासाठी, शेतकऱ्यांचे प्रश्न, युवा पिढीचे प्रश्न, पश्चिमेचं पाणी पूर्वेकडे वळवण्यासाठी स्वर्गीय कोल्हे साहेब असतील, माजी आमदार आमच्या आई स्नेहलताताई कोल्हे असतील, आमचे वडील बिपिनदादा कोल्हे असतील, आमचे सगळेच कार्यकर्ते हे कायमच त्या पाण्यासाठी झटत आलेले आहे. आणि म्हणून सिंचनासाठी, पश्चिमेचं पाणी पूर्वेकडं, युवा सशक्तीकरण, त्यांच्या दृष्टिकोनातून रोजगार असेल, महिलांचं सबलीकरण असेल, ग्रामीण अर्थव्यवस्था आणि सहकार क्षेत्र या सगळ्यांच्या अवतीभोवती खऱ्या अर्थाने माझं लक्ष असणार आहे. त्याच प्रश्न घेऊन मी सभागृहात जाणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट दीपेश महाजनसह सचिन गाड, ABP माझा, मुंबई. तर भाजपनं काल जाहीर केलेल्या या यादीची वैशिष्ट्य काय आहेत तेही आपण ग्राफिक्सद्वारे पाहूयात. तर विभागनिहाय समतोल राखण्याचा प्रयत्न भाजपनं या यादीद्वारे केलाय. सुनील कर्जतकरांच्या रूपानं मराठवाड्याला प्रतिनिधित्व देण्यात आलंय. प्रमोद जठार आणि माधवी नाईक यांच्या रूपानं कोकणालाही प्रतिनिधित्व दिलंय. तर सुनील भेंडेंना उमेदवारी देत विदर्भाचा समतोल राखण्याचा प्रयत्न झालाय. विवेक कोल्हे यांच्या रूपानं उत्तर महाराष्ट्रालाही प्रतिनिधित्व मिळालेलं आहे. मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्राचा मात्र यात नंबर लागू शकलेला नाही. तर निवृत्त आमदारांचा पत्ता कट झालाय आणि नवीन चेहऱ्यांना पक्षानं संधी दिली आहे. संघटनेतील महत्त्वाच्या नेत्यांचं राजकीय पुनर्वसन केल्याची चर्चा सुरू आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.